छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर भाजपाने निर्विवाद यश मिळवले आहे। त्यामुळे आता महापौर भाजपाचाच होणार असून या पदासाठी पक्षातील अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे। परंतु अद्याप आरक्षण सोडतच झाली नसल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे। येत्या आठवड्यात त्याबाबत प्रक्रिया होण्याची शक्यता असून भाजपही सोमवारनंतर गटनेता निवडून विभागीय आयुक्तांकडे तौलनिक संख्याबळाची माहिती देणार आहे। महापालिकेत 5 वर्षापेक्षा अधिक काळापासून प्रशासकीय कारभार सुरू होता। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणुका घेण्यात आल्या। 15 जानेवारीला मतदान झाले असून दुसऱ्याच दिवशी 16 जानेवारी रोजी मतमोजणी झाली। त्यात भाजपने सर्वच पक्षांना धोबीपछाड देत 115 पैकी तब्बल 57 ठिकाणी बाजी मारली। या अनपेक्षित यशामुळे आता महापौर पदासाठी भाजपला केवळ एकच नगरसेवक कमी पडत असून 58 उमेदवार निवडून आले असते तर भाजपला एक हाती सत्ता मिळवता आली असती। महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका पक्षाला बहुमत मिळालंय। आता महापौर पदी कोण बसणार याची शहरवासियांना उत्सुकता आहे। महापौर पदाचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे। निवडून आलेले नगरसेवक सोमवारी महापालिकेच्या नगर सचिव विभागाकडे अर्ज करतील। त्यानंतर सर्व नगरसेवकांची नावे गॅजेटमध्ये प्रसिद्ध होतील। त्यासोबतच पुढील आठवड्यातच आरक्षण सोडतीची प्रक्रिया होण्याची शक्यता आहे।